अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली ना की आपल्याला वेगवेगळे कवी आठवतात. एक कवी म्हणतो, तुम चाय जैसी मोहब्बत करो हम बिस्कुट की तरह घुल मिल ना जाए तो क्या कह रे. तर कविवर्य सुरेश भट म्हणतात, अजूनही सुगंध येई दुलई समोगऱ्याचा गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. तर पाडगावकरांचं नेहमी म्हणणं आहेच, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण प्रेमाचे शब्द आले की मग मुलायम, मृदू, निरागस असे शब्द येतात. पण हिचं प्रेम मात्र सळसळत्या तलवारीसारखं तीक्ष्ण, लखलखतं, चमचमतं, रोखठोक. पण त्याचं प्रेम अगदी सुहास्यवदनी. अशाच या सुंदर प्रेमाच्या गोष्टीला आता त्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाली आहेत आणि मैत्रीला विचारूया ना आपण. म्हणूनच आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगन आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत सुप्रसिद्ध उद्योजक सुहास रेवंडेकर. आपण त्यांचं स्वागत करूया. अदिती, वा, अदितीला बोलवलं आणि पहिल्यांदा सुहास इथे उपस्थित झालेले आहेत. सुहास सर, मनपूर्वक तुमचं स्वागत करते आणि महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं अदिती आणि सुहास यांचं मनापासून स्वागत करते. आज मला इतका आनंद होतोय की महाराष्ट्राच्या रसिकांच्या समोर अदिती सारंगधर यांचे अहो म्हणजे आमचे हे आज उपस्थित आहेत. तुला मी साष्टांग नमस्कार, त्याला कसं तू मन वळवलं त्याचं मला माहिती नाही. मग म्हणूनच प्रेमाची गोष्ट ऐकण्याची इच्छा आहे. आपण बसूया. अदिती ये इथे. थँक्यू. सुहास सर, तुम्ही आज पहिल्यांदा इथे आलात आणि सगळ्यांना कळलं की हे आमचं असं रोखठोक आणि ती धारदार तलवार आहे ना, तिचे अहो कोण आहेत हे आज सगळ्यांना कळलं. मलाही पहिल्यांदा कळलं. तुमचं मनापासून स्वागत करते. अत्यंत स्पष्ट, निर्भीड आणि कुणाची भीडभाड न ठेवता तरीही मनापासून प्रेम करणारी आमची अदिती, तिला तुम्ही कधी पाहिलं मला सांगा आधी. मला वाटतं पहिली भेट आमची झाली असेल वर्ष 2010 मध्ये. बरं. आम्ही एका कार्यक्रमात भेटलो. कॉमन फ्रेंड होती, एक कार्यक्रम होता, तिथे भेट झाली आणि त्यानंतर मग बरेच दिवस काही नव्हतं. मग काही दिवसांनी मी हिचा कसा तरी नंबर एक्वायर केला. नंबर मिळवला म्हणजे काहीतरी टिक 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 झाली ना. हो. मग ते सांगा ना मला. तर काहीतरी झालं, बोला पुन्हा भेटली, मी नंबर एक्वायर केला आणि तिला मेसेज वगैरे पाठवला की आपण असं भेटलो होतो, अशी भेट झाली होती. त्यानंतर थोडासा रिस्पॉन्स आला, मग परत लल, म्हणजे काहीच रिस्पॉन्स नाही. मग प्रयत्न सुरूच होते. जवळजवळ असं महिनाभर चाललं. त्यानंतर थोडंसं चॅट सुरू झालं. मग नंतर चॅट सुरू होतं, परत चॅटिंग सुरू झालं. चॅट म्हणजे काय काय करतेस, काही नाही, खट, पुन्हा ब्लँक. है ना अदिती? आज मी ठरवलंय की इतकी वर्ष मीच बडबड करते, तर आज मी काय ठरवलं, ह्याला बोलू द्यायचं, आपण फक्त मम म्हणायचं. ते कितपत यशस्वी होतंय ते मी पाहीन. होणार. बरं, तुम्ही गेलात डेटवर कुठे? लोणावळा. हो, लोणावळा. लोणावळ्याला ऑन द वे बॅक एक सीसीडी म्हणून आहे, फूड मॉल होतं. आता मला वाटतं डिमॉलिश झालंय, काय शिफ्ट झालंय, काहीतरी झालंय. बराच वेळ, म्हणजे दुसरा दिवस उजाडला. म्हणजे आज रात्री 10 वाजता गेलो, 12 नंतर परत आलो आम्ही. आणि ती पावती अजून त्यांनी जपून ठेवली. म्हणजे क्या बात आहे. तुम्हाला काही युटर्न मिळाला नाही? नाही, तिथे युटर्नच मिळाला नाही त्याला. एक कॉफी पिऊन परत येईपर्यंत कॉफीचं काही शॉपच सापडलं नाही, चेंबूर टू लोणावळा पर्यंत. काय सांगतेस, त्यांना दिसलं नसेल ते. युटर्न नाहीच म्हणायचं, आता हो म्हणायचं आणि परत यायचं. पण इतकं काय बोलत होतात अगदी तुम्ही सुहास? जनरल असं, म्हणजे कामाबद्दल आणि
आता आठवत नाही काय बोललो आपण नक्की, काहीच नाही आठवत आहे. काय बोलून गेलो ते फक्त माहिती आहे. पण कसं तरी 1-2 तास काढले आम्ही आणि मग येताना मग हिला घरी ड्रॉप केलं. ऍक्च्युली मैत्रिणीच्या घरी होती आणि मग त्या दिवशी आम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत बोलत होतो फोनवरती पुन्हा. बापरे, आईला तुझ्या लक्षात आहे यार. 14 वर्ष झाली मग. 5 वाजेपर्यंत आम्ही फोनवरती, तेव्हा ते चालायचं. आणि नंतर मग मला वाटतं परत कॉल केले, ही परत कॉल घ्यायची नाही घ्यायची असंच चालू होतं. मग थोड्या दिवसांनी मग ठरवलं की हिच्या बहिणीची पहिली ओळख करून घेतली, सगळ्यात लहान बहिणीची. तिने ओके केलं. नंतर मग माझ्या मित्रमैत्रिणींनी पास केलाय ना. आणि नंतर मग सगळे चॅनल पार करत चॅनल्स पास करत करत माझ्यापर्यंत पोहोचला तो. मग फॅमिली म्हणजे हिची आत्या, दुसरी बहीण, त्यांच्याशी भेट झाली आणि शेवटी जाऊन मी बाबांना भेटलो. बाबांची मैत्रीच झाली त्याची. बाबांनी पहिल्या ओके करून टाकलं. पण पक्क ठरलं तुमचं हिच्याशी लग्न करायचं आपण? नाही, त्याच्यानंतर पण थोडंसं मागे रोलर कॉस्टर टाईप चालू होतं. मग हळूहळू आय थिंक वी शुड सेटल डाऊन असं निर्णय घेतला दोघांनी. मला वाटतं 3 वर्ष झाली असतील. 3 वर्ष आम्ही डेट केलं. त्यानंतर शेवटच्या 6 महिन्यात आम्ही ठरवलं की नाही आता उरकून टाकूया. 2013 मे मध्ये आम्ही लग्न केलं. लग्नाची तारीख, लग्नाचं वर्ष लक्षात असणारा पहिला म्हणजे फार कमी मुलांच्या लक्षात असतं, पण त्याच्या लक्षात आहे. म्हणजे असं पटकन विचारल्यानंतर असं करतात. ए गप्प रे, तारीख सांग बरं. आलीच आता. सांगितलं की त्यांनी आता. लग्नाला आमच्या 11 वर्ष होतील. आम्ही एकत्र असणाऱ्याला 14 वर्ष. अच्छा. सो त्याला अदिती, इतक्या रुपेरी जगामध्ये तू वावरते आहेस. अनेकांनी अनेक प्रकारे तुला असं केलं असेल, पण सुहास यांच्यामध्ये असं तुला काय जाणवलं की हा आपला जोडीदारच म्हणून तू हो म्हटलंस? आता काय बघतेस, झालंय सांग. बरं जाणवलं. आय थिंक मी तुला सांगू का, मला मी त्याला डेट करायला लागायच्या आधी काही महिने आधी ना माझी आई गेली होती. तर मला असं वाटतं की आपल्याला सतत कोणतरी विचारायची, कोणतरी बोलायची, कोणाला तरी आपल्याला उत्तरं द्यायची सवय झालेली असते. आणि तेव्हा ती स्पेस इतकी रिकामी होती आणि त्या जागी योग्य माणूस येणं खूप गरजेचं होतं. कारण अशा वेळेस काय होतं, यू ट्राय टू फाइंड शोल्डर आणि चुकीच्या माणसाचा खांदा मिळाला तर कधी कधी गडबड होऊ शकते. म्हणजे ते रिबाउंड सारखं होऊ शकतं एका वेगळ्या अर्थाने. तर ह्याला भेटल्यावर मला असं वाटलं की तरी मी वेळ घेत होते. एक रिस्पॉन्सिबल माणूस आहे, वयाने जरा मोठा आहे, त्यामुळे चिची माझी सहन करून मी पण चिची करणार आणि समोरचा पण चिची करणारा असेल ना तर मग ते भांडणाचे चान्सेस जास्त असतात. तर आणि तेव्हा मी खूपच अशी होते है ना. आता थोडीशी आताही पण आता सेटल डाऊन थोडंसं. काय वाटतं? हो, मला होच म्हणायचं. तर आम्ही गप्पा मारायला लागल्यावर मज्जा आली. मी म्हटलं चला आपण. आणि ना आपण जेव्हा कोणाला तरी डेट करतो ना तर त्याच्याबरोबर राहून आनंद मिळतो ही गोष्ट आहेच आहे. पण मला असं वाटतं की त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी चांगलं शिकता यावं. तर थोडेफार पेशन्स जे काही माझ्यात आले आहेत ते मी ह्याच्याकडनं शिकले आहे. किंवा सिच्युएशन कशी हँडल करायची शांतपणे हे मी ह्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करते. सो दिस इज अ बिग लर्निंग फॉर मी ॲज अ ह्युमन. सुहास, तुम्ही अदितीला भेटायच्या आधी ती या संपूर्ण आपल्या या सृष्टीमध्ये आहे, आमच्या सिने इंडस्ट्रीमध्ये आहे. तिची अनेक कामं बघितलेली होती. नाटक बघितलेलं होतं तिचं? नाही, मी टेलिव्हिजनवरती तिला 1-2 वेळा बघितलं होतं. आणि ती अभिनेत्री आहे एवढंच माहिती होतं. मग तिने एकांकिका केल्या आहेत, नाटकं केली आहेत, अवॉर्ड मिळत, याबद्दल काहीही माहिती नव्हती मला. ते सगळं नंतर समजलं. पण फक्त आहे मीडिया इंडस्ट्रीमधून आहे एवढंच इन्फॉर्मेशन. पण जेव्हा लग्नाचा निर्णय ठरला तेव्हा तुमच्या घरामध्ये काय प्रतिक्रिया होती की अरे बाबा, या चित्रपटसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये, मालिकांमध्ये असलेली हिरोईन अशी थोडीशी एकदम आमची टॉम बॉईश अशी अदिती, तर बाबा झेपते की नाही बाबा, असं बघ, असं झालं तुमच्या घरी? नाही, तसं ते एक सोपा निर्णय होता. कारण माझ्या घरी मी एकटाच आहे. म्हणजे आई वडील नसल्यावर जे काय निर्णय घ्यायचे ते मलाच घ्यायचे होते. तर तेवढं कठीण नव्हतं. त्यामुळे डिसिजन घेऊन आय जस्ट मूव्ह अहेड. आणि पण मी ह्याच्या मामांना वगैरे भेटले. मामा होते, मामा मामी, तर ते इतकी प्रेमळ माणसं आहेत ना. मला असं वाटतं की आपल्याला ओळखणारी माणसं ना आपल्याबद्दल प्रीकन्सिव्ह नोशन्स ठेवून आपल्याशी बिहेव करतात. म्हणजे अच्छा ही ॲक्ट्रेस आहे वगैरे वगैरे. त्यांना प्रोबॅबली माहिती नव्हतं. त्यामुळे ती फार साधी माणसं आहेत, फार चांगली माणसं. आणि आय थिंक
आपण बाहेर जसं वागतो तसंच हांजी हांजी करणारे घरात असतील तर मग आपल्या वेगळ्या असण्याला महत्व नाही ना. सो हे माहिती नव्हतं, एका अर्थाने बरं होतं असं वाटतं. डॉक्टर सारंगधर यांची तू कन्या आणि आईकडनं बेलसरे अशा एक कलासक्त घराण्यामधली तू, त्यामुळे दोघांकडनं तुला खूप छान आले. अनेक भाषांवर तुझं सुंदर प्रभुत्व आहे आणि कलेविषयी तर मी काय बोलणार तुला. पण हा निर्णय घेताना काय म्हणतात त्याला, जेव्हा लग्नाचा निर्णय झाला त्यावेळेला एका बाजूला ही सुंदर झगमगती दुनिया आणि एका बाजूला आता पण संसारात पडायचं, यामध्ये तू उभी होतीस आणि आई गेलेली होती. अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या निमित्तानं सगळ्याच बदलतात आपल्या. तेव्हा तू काय वाटलं नेमकं, आता आपण केलंच पाहिजे हे आता लग्न? आणि नाही, माझ्या वडिलांनी किंवा आईनी किंवा आईला थोडंसं स्ट्रेस होतं की लग्न कधी करणार वगैरे वगैरे, पण माझ्या बाबांनी मला कधी त्यांनी मला ऑलवेज सांगितलं की तुला आयुष्यात जे काय करायचं ना ते कर, पण जे काही करशील, जे काही रिपोकेशन्स होतील किंवा जे काही त्याच्यातनं बाहेर येईल तर त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तुझी तयारी पाहिजे आणि तुला कधीच असं वाटायला नको की बापरे मी हे का केलं. सो तुला लग्न करायचं तर कर, तुला आयुष्यभर लग्न नसेल करायचं तर मी तुला सांभाळायला समर्थ आहे, हा कॉन्फिडन्स दिला. आणि माझ्या आईवडिलांनी ना आम्हाला विचारांचं स्वातंत्र्य दिलं. मुली म्हणून कुठेही मुली आहेत म्हणून ते जपून ठेवलंय किंवा त्या कोशात ठेवलंय किंवा त्या बांधून ठेवलंय असं नाही. विचारांचं, आचारांचं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व असण्याचं ते सगळं स्वातंत्र्य आम्हाला आईवडिलांनी दिलं. त्यामुळे तुमच्या निर्णयाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची जबाबदारी सुद्धा पर्यायाने दिली. त्यामुळे आयुष्यातले बारीक सारीक निर्णय, जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, मला एकट्याला राहायचं होतं, तेव्हा देवर ओके. म्हणजे आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला, म्हणजे फॉर दॅट मॅटर वी वर लिव्हिंग इन टुगेदर फॉर अ वाईल. आणि माझ्या वडिलांनाही ते ओके होतं, कारण त्यांचंही हेच म्हणणं होतं की तुम्ही ठरवलंय ना तुम्हाला काय करायचंय, मग त्याची जबाबदारी तुम्ही पूर्णपणे घ्यायला तयार असाल तर तुम्ही ते करू शकता. खूप अशा काय म्हणतात ते, खूप नवीन विचारांची माणसं होती माझ्या घरातली. खूप असे पुढारलेले विचार होते वडिलांचे पण. आणि कधीच कुठल्याही मुलीला त्यांनी असं नाही करायचं म्हणाले, ते नाही करायचं, पण ते का नाही करायचं त्यांची कारणं वेगळी होती. म्हणजे लोकांना आवडत नाही किंवा हे समाजाला पटत नाही म्हणून नाही करायचं असं कारण त्यांनी कधीच दिलं नाही. आणि त्यांनी उलट आम्हाला सांगितलं की समाजाचं प्रेशर तुम्ही कधीच घेऊन जगू नका, नाहीतर तुम्ही जगणं बंद कराल. सो आय थिंक सुहास, तुम्ही अगदीच नॉर्मल घरामधले आहात, म्हणजे आसपास काही कलाकार वगैरे, म्हणजे आपण फक्त पडद्यावर बघतो, टी व्हीमध्ये बघतो किंवा गेलो तर नाटकामध्ये बघतो. आपण आपल्या आईला बघत असतो नेहमी एक आदर्श म्हणून, आपल्या बहिणीला पाहत असतो. तर कलाकारा तुम्ही आधी राहत होतात दोघंजण एकत्र, त्यावेळेला कलाकारचे मूड्स ते वेगवेगळ्या पद्धतीने उलटसुलट वेळांमध्ये येतात, खाणं वगैरे. आणि कला ही इतकी वेगळी गोष्ट आहे ना की त्याला इतर सगळ्या प्रोफेशनपेक्षा अगदी वेगळा माणूस असतो आणि माणूस म्हणून पुन्हा घरात वेगळा असतो. कसं, किती सांभाळावं लागलं आधी तिला? नाही, फार नाही, म्हणजे तेवढं कठीण नव्हतं ते. काय बोलतोस? चल, कारण मला खूप मूड स्विंग आहेत. खरा सांगा. कम्प्लिटली अग्री की आता का वाढले असते, आता जास्त झालेत का? हो, आता तू बोलू दिलंस तर ते सांगते, असं आहे ना. हा, तर एक कल्पना होती की कलाकार असल्यामुळे त्यांचं म्हणजे टायमिंग्स वगैरे सगळं असं असेल. सो इट वॉज अ वेल थॉट डिसिजन. असं म्हणजे काय, इट वॉज नॉट अ गॅम्बल वगैरे असं की पुढे काय बघून घेऊ वगैरे असं काही नव्हतं. मला थोडीशी कल्पना होती की काय कसं असेल म्हणून. तर त्यामुळे एक विचारपूर्वक निर्णय होता तो आणि त्यामुळे डिसाईड केलं की आय थिंक वी शुड गेट सेटल. तुझी इतकी सुंदर अशी छान करिअर सुरू होती आणि मध्ये बऱ्यापैकी म्हणजे लग्न झाल्यानंतर तुझा एक ब्रेक झाला. लग्न झाल्यानंतर नाही झाला स्मिता, लग्न झाल्यानंतर सुद्धा मी फिल्म्स करत होते, नाटक करत होते, सिरियल्स करत होते. जेव्हा अरिन झाला साठी मी व्हेन आय वॉज प्रेग्नंट, तर त्याच्यानंतर बराच मोठा ब्रेक झाला 4 वर्षाचा वगैरे, आणि आत्ता गेली 3 वर्ष. सो आय थिंक लग्नानंतर काहीच फरक पडला नाही है ना आयुष्यात दोघांच्याही. हा, वैयक्तिक जीवनात मला वाटतं एवढा काही फरक पडलेला नाहीये. हा, कामाचं मी आधी नोकरी करत होतो, नंतर बिझनेसमध्ये आलो आणि ही मग नंतर जसा वेळ मिळेल तसं काम करायला सुरू केलं. तर ॲक्च्युली ॲज फार एज प्रोफेशन इज कन्सर्न, मला वाटत नाही की
मग कशाला आपला आक्षेप वगैरे होता असं काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करतो. अदितीच्या बेधडक बोलण्याचा तुम्हाला त्रास झाला का? की मध्ये एक असं स्टेटमेंट तिनं केलं की मला डोहाळे लागले त्यावेळेला मला बियर प्यावीशी वाटायची, आणि त्या वाक्याचा आणि इतका गोंधळ माजला सगळीकडे. म्हणजे जसं काही ही सकाळी उठल्या उठल्या बियरच्या बाटल्या एका पाठोपाठ रिचवते असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं, आणि हिने का बोललं असावं असं मलाही वाटलं की अरे का, पण ती मनात आहे ते बोलते. याचा त्रास तुम्हाला किती झाला? ती बोलते पण तसं काही झालं नाही. मला तिला डोहायला लागलं असं तिने सांगितलं असेल, पण 1-2 वेळा हो एखाद दुसरा सिप तिने प्यायला असेल बियरचा. म्हणजे असं काय सो पण मला वास घ्यायला लागायचा. दॅट्स इट. घटा कोण पितंय? तसं काही नाही. लोकांनी तसं पसरवलं असेल, पण तसं काही नाही. म्हणजे आदित्य याचा तुला त्रास झाला? म्हणजे सगळे लोक तुला नाही, मी तुला खरं सांगू, कुणाच्या तरी मनात माझ्याविषयी 12 वाजता काय आलंय आणि त्यांनी मला माझ्याविषयी 1 वाजता काय लिहिलंय, ह्यामुळे माझे पुढचे 10 दिवस, 10 तास, 10 वर्ष जर माझ्या आयुष्यावर मी परिणाम करून घ्यायला लागले ना, तर मला जगणं बंद करायला लागेल. सो आय डोंट रीड दोज कमेंट्स की ज्यांना मी नेहमी म्हणते, ज्यांना आयुष्यात कुठली तरी खंत आहे ना, पीपल हू आर नॉट हॅप्पी ना, ते असं ट्रोलिंग करतात. तर मी देवाला एवढीच प्रार्थना करेल त्यांना पुरेसा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुख समाधान लाभू दे, कारण समाधानी माणसं कधीच लोकांविषयी वाईट विचार करत नाहीत. खरे खरे खरे. आदित्य, अरिन झाल्यानंतर सगळं चेंज झालं. म्हणजे आत्ता अगदी गुणी गोड आमची अदिती ही आई झाली, आणि आईचा रोल निभावणं फार अवघड आहे, आणि त्यातूनही कलाकाराला ते खूपच अवघड जातं. तू लगेचच थोड्या दिवसांनी काम पण सुरू केलं. तो सगळा मला प्रवास सांग ना, की अरिनला पहिल्यांदा बघितल्यानंतर तुला काय वाटलं की अरे मुलगा झाला आणि मी आई झाले, इथेपासून ते पुन्हा म्हणजे काम सुरू करणं? ॲक्च्युली गंमत मध्ये माझं आणि सुहासचं असं, त्याला मुली आवडतात, त्याला मुलगी पाहिजे होती, आणि मला आतमधनं असं वाटत होतं की मला मुलगा होईल. तेव्हा म्हणजे पहिल्यांदा अरिन बाहेर आल्यानंतर मी म्हटलं काय आहे, तर त्याच परिस्थितीमध्ये पोटाला असं हे चालू आहे. ते म्हणाले मुलगा. मी म्हटलं सुहासला सांगा, म्हणजे एक त्याला मुलगी हवी होती, मला मुलगा होईल असं वाटत होतं. मग पहिल्यांदा त्यांनीच बाळाला हातात धरलं होतं. त्यालाच विचार खरं तर कसं वाटलं असेल. कारण कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं, कसं एक्सप्रेस करायचं हा प्रश्न पडलाय. म्हणजे आपण म्हणतो देयर इज नो जॉय इन द वर्ल्ड. म्हणजे ॲज अ फादरहुड, वेन यू अटेंड फादरहुड, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्रेस. म्हणजे काय म्हणतो, हिच्या बाबाला मी मिठी मारली, तिच्या आत्याला मिठी मारली, ममता होती, तिच्या मैत्रिणी होत्या. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. म्हणजे खूप आनंद झाला. आणि मी त्या परिस्थितीतच नव्हते की आपल्याला आनंद झालाय का दुःख झालाय, कारण बापरे ते बाळ रडायला लागलं ना, मी कधी ना लहान मुलांना सांभाळलं नाहीये, आणि ना म्हणजे आवडीने मुलांना कडेवर घेऊन वाढवतोय अशा पठडीतली मी मुलगी नाही. त्यामुळे मी कुठल्याही लहान मुलांना कधी रडणं, त्यांना शांत, दुपटी बदला, हा कार्यक्रम कधीच केले नाहीयेत. त्यामुळे मला माहितीच नव्हतं. ते रडल्यावर मला पॅल्पिटेशन व्हायला लागायचं. म्हणजे पहिल्या रात्री हा आणि अमृताना आणि मी असे त्या डॉक्टरांच्या खोलीमध्ये होतो, आणि खाल्ली मला त्या अरिनच्या रडणं, तर शांत करा त्याला. तर माझी पळापळच जास्त व्हायला लागली. सुरुवातीचे काही दिवस हे रडणं हे नॉर्मल असतं, त्यामुळे बाळांनी रडणं अपेक्षित असतं, गरजेचं असतं, हे कळायलाच अनेक महिने गेले. सो आणि आमच्याकडे दुर्दैवाने माझे आई वडीलही नव्हते. मग वडील होते तेव्हा, पण तरी ते कल्याणला होते, याचे आई वडील नव्हते. त्यामुळे मोठं कोणी नसल्यामुळे ना त्या हक्काने, त्या अधिकारवाणीने सांगणारं, समजवणारी फार कमी माणसं होती. त्यामुळे एका पॉईंटला असं ठरवलं की लोक येतील आणि सांगतील, ती तुला कन्फ्यूज करतील, त्यामुळे स्वतःच्या डोक्यानेच चालायला हवं. आई म्हणून तुझं गट फिलिंग काय सांगतंय, किंवा वडील म्हणून ह्याचं गट फिलिंग काय सांगतं, हे खूप महत्वाचं होतं. सो आपण आई झालोय, आणि आता तो आनंद आपण अनुभवायचा आहे, कळायला 4-1 महिने गेले मला. ती जरी म्हणाली असेल की म्हणजे मला तो अनुभव नव्हता की बाळाला कसं वाढवायचं वगैरे, पण मागची 8 वर्ष ज्या पद्धतीने त्यांनी अरिनला वाढवलंय, म्हणजे इट्स वर्थ अप्रिशिएटिंग. म्हणजे सिरियसली, म्हणजे तिला काय फ्लॅटर वगैरे करायची आता गरज नाहीये, झाली 10 वर्ष. खरं आहे ते सांगतोय. खरे नाही, ज्या भूमिकेमध्ये ती जाते ना, ते खरंच तिथे मन लावूनच काम करते. जेव्हा तुम्ही म्हणजे प्रेमात पडलात, तुमचं रिलेशनशिप सुरू होती, त्यावेळेला तुम्ही तिचं नाटक वगैरे बघायला गेला होतात? कुठलं नाटक बघितलं तुम्ही तिचं? ती तेव्हा लक्षमध्ये काम करत होती. हा, लक्ष सिरियल. प्रपोजल मला वाटतं त्याच्यानंतर रिलीज झालं, तोपर्यंत नाटक नाही. अरे विनय काकांच्या नाटकाच्या रिहर्सल जायचंच ना, मी आणि चिन्मय करत होतो ते.
एक लफडं एक लफडं येणार. विसरताना येणार. हा ते नाटक मी बघितलं. त्याच्या रिहर्सलला पण गेलो होतो 1-2 वेळा. आणि एक रूल आहे की फर्स्ट शो मी बघतो, नंतर मग 25, 50, 100. आणि ती रात्र पण तेव्हाच रिलीज झाला होता. ती रात्र एक चित्रपट. कसं वाटलं त्यावेळेला? म्हणजे तुमचा काही ह्या क्षेत्राशी संबंध नाही म्हणून उत्सुकतेने मी मी तुला विचारते. एक सांगू, क्षेत्राशी संबंध नसला तरी चित्रपट सृष्टीतलं त्याचं नॉलेज अत्यंत भारी खोल आहे. आहे का? म्हणजे कुठलं गाणं कुणी गायलंय, त्याचे लिरिक्स, त्यानंतर म्युझिक कोणाचं आहे, कुठल्या चित्रपटातलं, हे कोणावर चित्रित झालेलं आहे. आणि नुसतंच हिंदी नाही, मराठीच्या बाबतीत सुद्धा त्याचं नॉलेज खूपच गाढ आहे. मी आता रिसेंटली झालेले मूवीज नाही, आधी म्हणजे 90s वगैरे असं. अच्छा, त्या सगळ्या. आदिती, मुलाचा निर्णय तू खूप म्हणजे छान, हवाय मूल, आपल्याला बाळ हवंय असा तू निर्णय घेतलास. पण त्याच वेळेला कलाकार म्हणून आता आपली इतकी वर्ष जाणार आहेत आणि आपल्याला नवीन काम मिळेल का, अशी एक भीती मनामध्ये आली तुला? बघ, निर्णय म्हणजे काय, निर्णय म्हणजे लक्ष घेतला नाही ना, it सिरियल just करत happened. होतीस ना त्याच वेळेला? नाही, लक्ष संपलं होतं, मला वाटतं. लक्ष संपलं होतं का चालू होतं? नाही, चालू होतं. आणि आम्ही निर्णय असा काही घेतला नाही, इट जस्ट हॅपन. पण देवाच्या कृपेने बघ, त्या वेळी जेव्हा विचार केला की आता असं होऊ शकतं, तेव्हा आमची वय थोडीशी मोठी होती. म्हणजे तुलनेत आय वॉज 35, ही वॉज 40, 44, 42, 43. सो मला असं वाटतं त्या वयात सहज विचार केला आणि झालं, आणि चांगलं हेल्दी देवाच्या कृपेने. ही पण देवाची कृपा आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचं ते फळ आहे. सो ते होईपर्यंत असं कधीच इन्सिक्युरिटी वाटली नाही की आता आपलं काम थांबेल किंवा काय. पण झाल्यानंतर जेव्हा घरी बसायचा निर्णय घेतला म्हणजे मला काही महिने, वर्ष राहावं लागलं. त्यामुळे 1.5 वर्षपर्यंत आपलं वजन वाढलेलं असतं, गुबगुबीत झालेलं असतो, आपण काय काय मेंटल स्ट्रेसमधनं गेलेलो असतो. आय वेंट थ्रू अ व्हेरी फेज ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन. तर नंतर असं वाटलं की बापरे, आता आपल्याला काम मिळेल का. आणि मग तेव्हा स्वतःवर काम करायला सुरुवात केली. आणि ॲट द सेम टाईम मी नेहमी म्हणते की इतकी चिडचिड व्हायची, इतकी किरकिर व्हायची, तर पार्टनर म्हणून समोरच्या माणसांनी समजून घेणं खूप आवश्यक असतं. आणि एक दिवस याच्याच एका कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचं लग्न होतं. मुलीचंच ना का मुलाचं? मुलीचं लग्न होतं ह्याच्या, मुलाचं किंवा मुलीचं. सो तो म्हणाला जा तू लग्नाला. मी म्हटलं हां. तर तो म्हणाला हे जायचं तिकीट तुला यावंसं कधी वाटेल जयपूर वगैरे फिरून ते तू डिसाईड कर. राजस्थानला. अच्छा, एकटीला? तर मी आरीनला सांभाळतो आणि तू यू जस्ट टेक अ ब्रेक, कारण की यू नीड अ ब्रेक. सो त्या 1.5 वर्षानंतर त्यांनी मला जायचं तिकीट हातात दिलं आणि यायचं तिकीट तू बुक कर. कमाल आहे सुहास, हॅट्स ऑफ तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्या पार्टनरचा इतका सुंदर विचार करणारा पहिला नवरा बघितला मी. आणि तिकीटच दिलं सरळ, यायचं तिकीट तू काढ. ओपन तिकीट होतं. हो. आणि मी एक 8-10 दिवसानंतर परत जयपूर फिरून तिथून फोटो पाठवते, नवीन मित्र केलं तिकडे, मी असं करते तसं करते. आणि मी परत आले ना, तेव्हा आय वॉज फ्रेश. आणि मग फ्रेश आल्यानंतर मला मनीषचा एक फोन आला की एक मालिका करतोय, हम बने तुम बने नावाची. तर इतक्या योग्य वेळी ती योग्य मालिका मिळाली ना, कारण ती मुलांच्या अपब्रिंगिंग वरती एक मालिका होती. आणि एक आई झाल्यानंतर तुम्हाला मूल पुढे अनेक प्रश्न विचारणार असतं आणि त्याची उत्तरं त्या मालिकेतनं मिळाली. आणि ती मालिका मला असं वाटतं की खूप कॉन्फिडन्स दिला त्या सिरियलनी मला. परत स्वतःकडे लक्ष दिलं, धावायला लागले. मी कधीच धावले नव्हते आयुष्यात, तर मी मॅरेथॉन्स धावायला लागले. आणि मला एक वेगळा कॉन्फिडन्स दिला की येस, आपण पुन्हा काम सुरू करू शकतो. अरे वा, अरे वा. तू आत्ता म्हणालीस की मला डिप्रेशन, त्या फेजमधून तू गेलेलेस. बऱ्याच वेळेला असं होतं तुमच्याकडे बघितल्यानंतर, इतके तुम्ही आनंदी, टवटवीत, वेगवेगळ्या सुंदर सुंदर साड्या डिझाईन केलेल्या, मग त्याच्यावरची ती ज्वेलरी आणि तुमचं ते फोटोशूट, हे सगळं बघून तुम्ही गाडीतून उतरणार, तुम्हाला कोणीतरी रिसीव्ह करायला असणार, असं बघितल्यानंतर वाटतं यांना डिप्रेशन का येतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. मला असं वाटतं डिप्रेशन कोणाला येऊ शकतं ना. म्हणजे सुखवस्थेत तुम्हाला ते काय येतं, ह्या माझ्या बाबतीतल्या गोष्टी विचार करायचा होता की एका आयुष्याची सवय झालेली असते, वेअर यू आर नॉट आन्सरेबल. तुमचं टाईम शेड्यूल किंवा तुमचं वेळापत्रक तुम्ही ठरवलेलं असतं.
आणि ते वेळापत्रक कोणासाठी तरी पूर्णतः बदलायचं, ही मानसिक ॲक्सेप्टन्सच. आता बाळ रडायला लागलं की आपण लगेच उठायचं, फीड करायचं, मग त्याला असं असं करून बॉब काढायचं, मग तो झोपला. असं कुठल्याही वेळी झोप म्हटल्यावर आपल्याला झोप लागणार आहे का? तसं आपण आयुष्य जगलेलोच नाही आहे ना, बंदिस्त. आणि परत रडायला लागल्यावर का रडू लागतं ह्याची कारणच आपल्याला माहिती नाही. तर मग ती भीतीपोटी मला आय थिंक स्ट्रेस आणि आय वेंट टू द फेज. नाही, मुद्दाम आदिती तुला मी प्रश्न विचारला कारण बऱ्याच जण असं टीका करतात, ह्यांना बरी डिप्रेशन येतात, आम्हाला नाही येत, आम्ही नाही का सकाळपासून किती कामं करतो. तुम्हाला बऱ्याचदा डिप्रेशन असतं पण तुम्हाला कळत नाही. आणि ते अशा वेळी कळतं जेव्हा तुमचा मुलगा तुमच्या कामात त्याचं मोठा झाल्यानंतर निघून गेलेला असतो. अशा अनेक स्त्रियांना मी बघितलं की हे डिप्रेशन वगैरे फॅड आहे. नाही, त्यातनं बाहेर 100% येऊ शकतो आपण, किंवा त्याच्यावर मात 100%, 200% करू शकतो, विच आय हॅव डन. पण अनेकदा काय होतं, मला असलं काही होत नाही, मला असलं काही होत नाही, म्हणजेच तुम्ही कुठेतरी मनात त्याचा विचार करताय आणि तुम्हाला कुठेतरी मनात ते सुरू आहे, प्रश्नांची उत्तरं शोधणं सुरू आहे. आणि हे याची जाणीव कधी होते, 40, 45, 50च्या नंतर हजबंड हॅज टेकन अप हिज ओन लाईफ. कारण मला नेहमी असं वाटतं की पुरुष त्यांची स्वतःची चौकट आखून त्याच्यामध्ये जगणं सुरू करतात, वेर बाईनं अडकलेली असते व्यवधानांमध्ये अनेकदा, आणि तिच्याच लक्षात येत नाही की अरे मी ह्याच्यामध्ये अडकले. त्यानंतर ती हळूहळू ती व्यवधानं आपले आपले मार्ग निवडत जातात. आणि मग ते आपले आपले मार्गस्थ झाले की मग ते बाईला असं वाटायला लागलं, अरे मी ह्याच्यासाठी एवढं केलंय तरी ह्यानी मला काहीच नाही, आता तो गेला, त्याचं वेळ झाल्यानंतर तो निघून गेला. सो अशा वेळी तुम्ही स्वतःसाठी वेळ देणं किंवा स्वतःला आवडतं ते सतत जोपासत राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून म्हणजे मधली 3 वर्ष जेव्हा मी सुट्टी घेतली, सुरुवातीला माझी इतकी चिडचिड झाली की मला ते ॲक्सेप्टच होत नव्हतं की आपण असणारं काम, मिळणारं काम नाही म्हणतोय आणि घरात बसलोय. त्यानंतर सेटल झाल्यानंतर आता जेव्हा माझा मुलगा एक रात्र स्वतः मला म्हणाला की आई आता तू टीव्हीत परत काम कर ना, सो दॅट वॉज काइंड ऑफ अ कॉन्फिडन्स टू मी. कारण ह्याचीच मी वाट बघत होते, मी ज्याच्यासाठी, असं नाही की मी मुलासाठी घरी बसले, माझाही तो स्वार्थ होता की आई म्हणून ही फेज आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार नाहीये आणि हे आपण कधीच एक्सपिरियन्स केलं नाही, ते पुन्हा एकदा पहिल्यांदाच आपण ते अनुभवूया. आणि मुलांना वळण, शिस्त किंवा मुलांना योग्य मार्ग किंवा आता मुलांना सायकोलॉजिकली आई आणि बाबा दोघांचीही गरज असते. अशा वेळेला एक जण जर बिझी असेल तर दुसऱ्यांनी अंडरस्टँड करून ते घरी बसलं पाहिजे. ॲट द सेम टाइम मला म्हणायचं की तेवढं अंडरस्टँडिंग आहे आमच्यात की भाषेचा अभ्यास मी घेणार, गणित सायन्स मी घेतलं तर मुलगा नापास होईल या भीतीने तरी तो घेतो, असं नाही. पण हा म्हणजे त्याचं चांगलं आहे ना, आणि त्याची शिकवायची पद्धत जास्त चांगली आहे मला. त्याच्याकडे जास्त पेशन्स आहेत माझ्यापेक्षा, त्याच्याकडे एक्सप्लेन करायची पॉवर जास्त आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की अरे मला हे येतंय ना, तर समोरच्याला पण यायला पाहिजे. तर एका पॉईंटला आणि मला की तो छोटा आहे, तुला जे येतंय त्या गतीने समोरच्याला येणार नाहीये. सो मला असं वाटतं की ती एक प्रोसेस होती, ती प्रोसेसमध्ये इन्सिक्युरिटी आली, भीती वाटली, काळजी वाटली, डिप्रेशन. पण हे सगळं जर मी आई झाले नसते, लग्न केलं नसतं, रिलेशनशिप बांधून ठेवलं नसतं, तर आपल्याला हे एक्सपिरियन्सच करायला मिळालं असतं. त्याही भावना आहेत ना, आणि कलाकार म्हणून सगळ्या भावनांमधनं जाणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या रोलर कोस्टर हा माझ्यासाठी स्वार्थ आहे, कारण आय हॅव एक्सपिरियन्स्ड एव्हरीथिंग. नाव इट इज अ टाइम टू इमोट, तर मी ते चांगल्या पद्धतीने इमोट करू शकते. नाही, किती छान सांगितलंयस. आपल्या सगळ्या मैत्रिणी बघतायत आणि त्यांना हे कळतंय ह्याचं उत्तर. हे उत्तर इतकं सुंदर दिलं, त्यामुळे मी ते तुला विचारलं. सुहास, याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा उद्योगही बहराला आणत होता आणि एक छोटं बाळ आणि अदितीमधला कलाकार छान जपायचा. तिचे मूड्स जेव्हा बदलत होते कारण तिची अवस्था तशी ठीक नव्हती, तुम्ही कसं सांभाळत तिला त्यावेळेला? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या दोघांच्या प्रोफेशनबद्दल म्हणजे खूप रिस्पेक्ट आहे. हो, त्यामुळे वी अंडरस्टँड, म्हणजे दोघांचं प्रोफेशन खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलंय आम्ही दोघांनी. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे जिथे टायमिंग्स आहेत किंवा टूर्स आहेत किंवा मी सकाळी गेलो संध्याकाळी किती वाजता, तर ते अंडरस्टँड असल्यामुळे जर मी कुठे कमी पडत असेल तर ती काळजी घेते, आणि जर ती कुठे बाहेर असेल तर मी आय जस्ट फील इन. त्यामुळे अरिनला कुठे असं म्हणजे आईच हवी आहे किंवा बाबाच हवी असं परिस्थिती येत नाही. आता ते सकाळचं शाळेला रेडी करण्यापासून माझी जबाबदारी असते. एकदा शाळेला गेला मग संध्याकाळी शाळेला बसमध्ये बसल्यानंतर मग संध्याकाळी आल्यानंतर त्याला क्रिकेटच्या कोचिंगसाठी, म्हणजे ती घरी असते तर क्रिकेटच्या कोचिंगसाठी जा किंवा दुसरा कुठचा खेळ असेल स्विमिंगसाठी घेऊन जा. तर ते म्हणते संध्याकाळचा अभ्यास
मी असलो तर सायन्स वगैरे जशी ती म्हणाली की सायन्स मॅथ्स असेल तर मी घेतो, लँग्वेजेस ती घेते आणि नंतर परत रात्री झोपवायची जबाबदारी तिची. कारण त्यांनी मला सोयीस्कर उत्तर दिलं. तर स्नूकर खेळतो, त्याला जायचं असतं त्याचं सेशन. तर माझ्याकडे अरीन 15 मिनिटात पटकन झोपतो. आणि ह्याच्याकडे म्हणजे कधी मला फोन करून मी बाहेर गेलं तर सांगत नाही की अरीन झोपत नाही वगैरे, असं कधीच मला डिस्टर्ब करत नाही. मला माझी पार्टी करू देतो, मित्रमैत्रिणींबरोबर भटकू देतो, फोन नाही करणार. पण 9:30 वाजले तर मीच फोन करे, झोपला ना अरीन? तर आमची चैताली म्हणते की नाही ताई अजून नाही झोपला, दादांबरोबर टाइमपास चालू आहे. मग मी आल्यानंतर 10, 10:30ला कधीतरी 11 वाजता झोपलं. म्हणलं काय यार, तुला 1-2 दिवस जबाबदारी दिली, तुला घेता नाही येत. म्हणतो तुझ्याबरोबर बोर होतो म्हणून पटकन झोपतो, माझ्याबरोबर आमचा टाइमपास चालू असतो म्हणून. हे काय उत्तर आहे का? मग हे छान उत्तर आहे, पण आहे ते आहे. नाही, पण त्याला सकाळी उठवायची जबाबदारी मला दिली आहे, कारण तू चिडचिड करतो. म्हणजे अर्धा तास तू नको, आईला पाठव. उठल्यानंतर रेडी होणार माझ्याकडूनच, आंघोळ घालण्यापासून सगळं रेडी करायचं, बॅग वगैरे, बॅग ती भरते. पेशन्स चिडचिड नको असते, तर ती जबाबदारी मला दिली आहे सोयीस्कर. पण नाही, पण नेहमी मला असं वाटतं की मूल झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षात ऑफकोर्स आमची भांडणं झाली, कारण दोघांसाठी ती एक नवीन फेज होती. आई म्हणून माझ्यासाठी, वडील म्हणून त्याच्यासाठी, ॲट द सेम टाइम पार्टनर्स म्हणून आपण एकमेकांना किती वेळ देतोय. खूप भांडणं झाली, म्हणजे अगदी टोकाची भांडणं झाली. आणि ह्याचे पेशन्स सुटले, माझे तर सुटलेलेच असतात, तलवार माझ्या सतत हातातच असते. सो पण तुम्ही इव्हॉल्व्ह होता ना एका रिलेशनशिपमध्ये, मग तुम्ही हळूहळू अंडरस्टँड करायला लागता की चल ना ठीक आहे, तुम्ही लेव्हरेज देता एकमेकांना, एकमेकांची स्पेस देता. आणि आमच्या नात्यात ना आम्ही एकमेकांना त्यांची स्पेस देतो. कधी, कुठे, किती वाजता येणार, का उशीर झाला, कोणाबरोबर होतास, किंवा हाही सेम प्रश्न मला कधीच विचारत. हा, म्हणजे हिला उशीर झाला तर आउट ऑफ म्हणजे काळजीपोटी मी 2-3 वाजले, अरे अजून आली नाही, एवढंच प्रश्न. कोणाबरोबर आहेस, काय करतेस, असा प्रश्न कधीच नसेल. कारण विश्वास आणि आदर एकमेकांविषयीचा, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अदिती, एक छान पर्वानंतर म्हणजे बाळ झालंय आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतर पुन्हा एकदा तू नव्याने या जगामध्ये प्रवेश केलास. त्यावेळेला एक वेगळी पुन्हा आव्हानं होतीच की आपलं वय वाढलेलं असतं, थोडंसं वजनही वाढलेलं असतं, आपल्या लुकमध्ये फरक पडलेला असतो, पुन्हा जाऊन नव्याने सिद्ध करायचं, याच्यासाठी तुला पुन्हा एक वेगळा स्ट्रगल करावा लागला. आत्ता त्याची सुरुवात झाली आहे मला असं वाटतं, कारण आत्ता मी जानेवारीपासून हळूहळू काम करायला सुरुवात केली. पण मला असं वाटतं तुम्ही तुमच्या वयाला, इफ यू ॲक्सेप्ट युअर एज ग्रेसफुली ना, तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कलाकार म्हणून जे रोल मी 15 वर्षापूर्वी करू शकले असते, ते मला आत्ता करण्याची मी लालसा बाळगली तर ते मला मिळणारच नाही ना. आत्ता माझ्या वयाप्रमाणे मला साजेसा कुठला रोल आहे ज्याच्यातनं मला समाधान मिळतंय. कारण पैशासाठी काम करावं अशी सुदैवानी परिस्थिती नाही आहे, म्हणजे त्यांनी ती कधी निर्माण होऊ दिली नाही. आणि आय वॉन्ट टू थँक हिम. कारण जेव्हा एखाद्या कलाकाराला घर चालवण्यासाठी काम करावं लागतं तेव्हा तो समाधानी असेलच प्रत्येक वेळी, याची खात्री नसते. पण मला कलाकार म्हणून ते समाधान सतत मिळत गेलं, कारण मला घर चालवायला कधीही नोकरी करावी लागली नाही कुठल्याही पद्धतीची. त्यामुळे जे काही काम आलं त्यातनं आनंद शोधायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मला असं लक्षात आलं की यातनं मला आनंद मिळत नाही आहे, तेव्हा त्यांनी मला ते काम करू नको असं सांगून ते सोडायचं स्वातंत्र्य दिलं. अर्थात धर सोडा माझा स्वभाव नाही, पण येस, तो स्ट्रगल आता सुरू झाला आहे. आणि नाटकातनं तर सतत काम करतोच, पण त्याच्या पलीकडची मालिका आहेत, चित्रपट आहेत, वेब शोज आहेत, हिंदीमधला एक वेगळा प्रवास आहे. त्यामुळे हिंदीतसुद्धा मला आता स्वतःला ताडून पाहायचं आहे. आणि भाषा शिकायला आवडतात, त्यामुळे मधल्या काळात स्पॅनिश शिकले. मुलाला जर्मन आणि मँडरिन आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर थोडं थोडं ते शिकते. आणि आता थोडंसं आपण छान हिंदी, म्हणजे हिंदी आपण बोलतोच, पण मुंबई या हिंदी बोलतो, पण त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं हिंदी कसं बोलू शकतो. जे समजा उद्या एका मोठ्या कलाकाराबरोबर आपल्याला काम मिळालं तर हिंदीमध्ये आपण कॉन्फिडेंटली कॉन्व्हर्स करू शकतोय का, याचा विश्वास स्वतःला देण्यासाठी मी उर्दू शिकायला सुरुवात केली आहे. सो शिक्षणाचे टप्पे आपण शिकत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की शिक्षणाने ना आपल्याला असं सतत जाणवत राहतं की तुम्हाला अजून ग्रो काय व्हायचंय. त्यामुळे शिक्षण थांबलं ना की आपली प्रगती थांबते असं मला वाटतं. खरंच बोलली. पण मुळात तुला आम्ही पाहिलेली आहे, म्हणजे सगळ्याच भाषांवर तुझी भलतीच छानच कमांड आहे. सुहास, तुम्ही उद्योजक आहात असं मी म्हटलं, पण तुम्ही नक्की तुमचं फील्ड काय आहे? कन्स्ट्रक्शन रिलेटेड वर्क आहे, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट पासून, आणि आता मी कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये पण आहे. म्हणूनच ते पेशन्स छान आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये पण एक एक वीट चढत चढत चढत
घट्ट असं घर बनतं, तसं सुहास यांनी तुझं घर, तुझ्या मनाचं घर, तुझ्या हृदयाचं घर असं छान बांधलेलं आहे. अदिती, बाळ झाल्यानंतर बाळाला कितीही तुम्ही वेळ दिला तरी तो आपल्या दृष्टीने अपुराच पडतो. आणि तू तर म्हणजे शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा बाहेर जातेस त्यावेळेला हा संवाद थोडासा थांबतो, आपण कोणावर तरी सोडून जातो. तेव्हा अशी तुझी घालमेल झाली का आई म्हणून, की आता नक्की काय चाललं असेल? सुरुवातीच्या काळात व्हायची. आणि मला असं वाटतं ते मदर्स गिल्ट असतं ना, की काय करतोय आपण, असं सतत यायचं, म्हणजे ज्याची खरं तर गरज नव्हती. सुहास म्हणजे सुदैवाने स्वतःचं काम असल्यामुळे तो सुद्धा, किंवा त्याची प्रायोरिटी फॅमिली असल्यामुळे सुद्धा स्वतः तो वेळ काढायचा आणि असायचा घरी. बऱ्याचदा त्याचं ॲप्रिसिएशन मी केलं नाही, पण आज या निमित्ताने करेन की ही हॅज टेकन आउट टाईम आणि त्यांनी दिलाय वेळ. जेव्हा शक्यपेक्षा त्याला गरजेचं आहे ना तेव्हा त्यांनी वेळ दिलाय. आणि ती माझी घालमेल व्हायची. पण आता मला असं वाटतं मुलगा स्वतंत्र झालाय, हळूहळू मोठा होतोय. आणि आई वडील म्हणून आम्ही असे फसी पॅरेंट्स नाही होत की बापरे ह्यांनी हेच केलं पाहिजे, ह्यांनी मातीत कसा गेला, किंवा असे पॅनिक अटॅक फालतूचे येत नाहीत आम्हाला, की मातीत खेळाय, लोळलाय, भांडलाय, चिडलाय, हे होत राहणार आहे. आणि ती त्याची समजून घेण्याची प्रोसेस आहे. हे माझं सुरुवातीला काही काही धदधदधद माझं व्हायचं. पण तेव्हा हळूहळू जेव्हा आपण वाचायला लागतो किंवा नेटवर पाहायला लागतो किंवा काही आर्टिकल्स वाचायला लागतो, की त्यांची ती इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस आहे, मोठं होण्याची प्रोसेस आहे. त्यांच्या प्रोसेसमध्ये आपण हे करू नको सांगून त्याला अडथळा निर्माण नाही करायचा. त्यामुळे त्याच्या पद्धतीने आम्ही त्याला मोठं होऊ देतोय. वा वा. म्हणजे आता तो जे करत असेल तर आय कम्पेअर इट, म्हणजे मी काय करत होतो त्या वयात असतं, आय वॉज इव्हन वर्स्ट, म्हणजे याच्यापेक्षा वाईटच. म्हणजे आम्ही सांगतो बाहेरून आलास हात धू वगैरे, तर आम्ही तसंच खायचो. बरोबर. तर ते कम्पेअर केल्यामुळे ते थोडंसं इझी होतं. टाइम्स हॅव चेंज. पण असंच करायला हवं, जसं ती म्हणाली की कंपल्शन नसतं. बरोबर. म्हणून तो छान वाढतोय. आणि ती स्वतः उत्तम स्विमर आहे, तू जिम्नॅस्टिक आहेस, नंतर मला वाटतं तू क्रीडा डान्सर पण आहे. पण माझ्या मुलाला नाच करायला सांगितल्यानंतर तो माझ्याकडे बघतो. का? आणि मी नाचायला लागल्यानंतर डोकं आलोच म्हणून आतमध्ये आपापल्या रूम मध्ये जातात आणि त्यांचं काम करायला लागतात. तुला तर असं रील वगैरे करावंसं नाही वाटत? वाटतं ना दोघांना. मग तयारच नाही? आज कॅमेरा समोर हा माणूस आलेला आहे, तर मी एकतर रील वगैरे करण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा आपले नवरे मोठे, चल ना आपण रील करूया, असे नवरे पण असतात. ह्याला जर मी चल ना रील करूया, रील तर म्हणजे लांबची गोष्ट आहे, फोटो काढायचा म्हणजे माझ्या बरोबर माझे पूर्वी तू माझे तरी फोटो काढायचे रे. आता काय बोलतोस? चल, काय शेवटचा फोटो कधी काढला सांग मला. माझा डेट असेल कॅमेरामध्ये, सांगतो तुला. चालू जरा बरं वाटतंय मला. फोटो बिटो नाही, आता फोटो पण नाही काढत यार माझे. आणि ही कंप्लेंट आहे बरं का माझी. तर मी सुरुवातीपासून कॅमेरा शाय, म्हणजे कॅमेरा फेस करणं म्हणजे मला एक वेगळाच स्ट्रेस असतो. म्हणजे आज तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं आणि मी कसं कन्व्हिन्स झालोय हे क्रेडिट ह्यांनाच आहे. आहे. मी त्याला इथे पोहोचेपर्यंत माझा विश्वास नव्हता की हा इथे येणार आहे आणि बोलणार आहे. तर मी म्हटलं का तू हो म्हणलं असशील, तू कसं काय तयार झाला असशील. आणि बोलूच दिलं नाही मला काही. लोकांना असं वाटतं की मी याला कॅमेरा समोर येऊ देत नाहीये. बरोबर आहे, पण नाही. मला वाटतं तेव्हा सुद्धा ते पुण्याला निघाले होते, तेव्हा पण ते लोणावळ्यालाच असणार, त्यामुळे तो युटर्न त्यांना सापडला नाही आणि मला पण त्यांनी हो म्हटलं. हो, ते पुण्याला निघाले होते. त्यामुळे तू जसं तिथे पटवलंस तसं मेवणी म्हणून मी तिकडे पटवून टाकलं त्यांना आणि ते आलेले. आणि मला खूप कॉन्फिडन्स होता की सुहास येणार, पण अदिती येते की नाही इतकी भीती मला वाटते. का असंच, पण ते येणार म्हणजे तू येणार असं मला झालं. अदिती, मंजुळा नावाच्या एका एकांकिकेपासून तुझा हा सुंदर प्रवास सुरू झाला आणि मग लिटमस ही तुझी एकांकिका, त्याला मिळालेली भरतनाट्य मंदिर पुणे इथे पहिली टाळी, त्याच्यानंतर टाळ्या, मग टाळ्या आणि मग टाळ्यांचा कडकडाट, असा एक सुंदर प्रवास आहे. त्या प्रवासाकडे आता मागे वळून बघितल्यावर तुला कसं वाटतं? त्या टाळ्या ही किक आहे आणि नशा आहे, त्यामुळे बाकी कुठलंही व्यसन नसलं तरी मला त्या टाळ्यांचं व्यसन आहे. आणि मला असं वाटतं की आयुष्यभर हे व्यसन सुटूच नाही आणि आयुष्यभर त्या गडगडाटात कडकडाटात मी सतत परफॉर्म करत राहू. आणि नेहमी असं वाटतं की समाधानाची पावती जेव्हा पडदा बंद होत असतो नाटकाचा असं अशासाठी म्हणते की तेव्हा तुम्हाला लाईव्हच रिस्पॉन्सेस मिळतात. त्यामुळे त्या टाळ्यांच्या गडगडाटात बंद होणारा पडदा
हा त्या मिळणाऱ्या पाकिटापेक्षा सुद्धा कैक पटीने वरचा आनंद देऊन जातो, समाधान देऊन जातो. आणि बक्षिसं सुद्धा इतकी मिळाली सुदैवाने ना, त्याचाही इतका वर्षाव झालेला आहे. कौतुकात, नुसता कौतुकाचा नाही तर त्या बक्षीसरूपी कौतुकांचा सुद्धा वर्षाव झालेला आहे. आणि मला असं वाटतं फार कमी लोकांच्या नशिबात अशा दोन्ही पद्धतीचे आनंद येतात. तर पण तुम्हाला भरतनाट्य मंदिर पुणे तिथलं वातावरणात नाही ना आता, तू तुझी लिटमसची आहे आणि तुला तेव्हा काहीच सुचत नसणार, अगदी नवं नवं सगळं. तेव्हा पहिली मी तुला खरं सांगू, कल्याणच्या एका संस्थेतून काम करत होते. लिटमस नावाच्या त्या एकांकिकेसाठी कोणीच मिळत नव्हतं त्यांना, आणि कमी तिथे आम्ही म्हणून माझी वर्णी लागली. आणि ते पण बाबा झोपलेले असताना लपून छपून रिहर्सलला जायचो, कारण त्यांना फारसं आवडायचं नाही सुरुवातीला. आईची आवड होती. तर ती एकांकिका मग मला असं वाटतं ट्रेननी आम्ही गेलो होतो, तर त्या ट्रेनच्या दारात तेव्हा बसायचो. जात असताना आम्ही लोणावळा आणि खंडाळा पार करत, आणि तेव्हाही हात गार पडलेले होते मला आठवते. आणि एकांकिका परफॉर्म केली. पण तेव्हा इतकं तुम्ही इनसंट असताना, माणूस म्हणून असता, परफॉर्मर, किंवा की तुम्हाला आउटकम काय होईल ह्याच्यापेक्षा आत्ता मी कसं काम करते, आत्ता काहीतरी छान करायचं आहे एवढंच डोक्यात असतं. आणि ते डोक्यात ठेवून काम केलं, बक्षीस मिळालं. आणि बक्षीस मिळालं तेव्हा फार भारी वाटलं होतं यार. अरे यार, माझं पहिलं बक्षीस, माझं पहिलं सर्टिफिकेट, माझं पहिलं मेडल. आणि त्यामुळे भरतनाट्य मंदिर हे नाट्यगृह कायमस्वरूपी जवळ आहे मनाच्या. कारण तिथे जेव्हा म्हणजे भरतनाट्य मंदिर आणि आपलं साहित्य संघ मंदिर, कारण मी मंजुळा नावाची एकांकिका केली तेव्हा मंजुळाला तिथे पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्यामुळे ती दोन्ही सेंटर्स नाटकाची मनाच्या इतकी जवळ आहेत. तेव्हा आजही जिथे प्रोफेशनल नाटकाचा तिकीट काढून लोक येतात तेव्हा प्रयोग करते, तेव्हा सुद्धा मनात ही भावना असते की आज आपलं सर्वोत्तम काम झालं पाहिजे. आय थिंक कलेशी प्रामाणिकता जपली आहे. कुठेही त्याच्याशी कधीच आयुष्यात प्रतारणा करण्याचा प्रयत्नही केला नाही आणि ती चुकूनही झाली नाही. आणि करणारही नाही. सो मला तो आनंद मिळतो. तुझ्या डोळ्यात पण आता अशी जी चमक दिसली ना, मला तिकडे मलाही वाटलं की आम्ही तिथे जाऊन बसलोय आणि टाळ्या वाजतायत, तो पडदा उघडला. आणि सुदैवाने मंजुळा ह्यांनी पण पाहिली. म्हणजे तेव्हा माझ्या आयुष्यात सुवास नव्हता, पण स्पर्धेमध्ये नाही, त्यानंतर रवींद्रला एकांकिकांचा महोत्सव केला होता यांनी. सवाई महोत्सव केला होता. त्यात ती एकांकिका अनेक वर्षांनी, 10-12 वर्षांनी आम्ही पुन्हा सादर केली. आणि तेव्हा मंजुळा घरी पण येते कधी कधी. या होईना बात. हो, एकदम येत असते, मध्ये मध्ये अंगात नाही येत असते, स्प्लिट पर्सनॅलिटी. आणि बघ, मला नेहमी असं वाटतं की तो ऍक्सेप्टन्स, ही मंजुळा येते असं, तो ऍक्सेप्टन्स दॅट शी माइट साईक आउट आणि शी माइट बिहेव लाईक दॅट, हे ऍक्सेप्टन्स हाच याचा मोठेपणा आहे. मी आता कंडिशन केलंय स्वतःला तसं. तेव्हा हिने तिला त्याला छान सर्टिफिकेट दिलं, ऍक्सेप्टन्स तुम्ही करता ते म्हणून मी आता कंडिशन मुरलोय त्याच्यामध्ये. अदितीशिवाय मला पर्याय नाही आणि मला अदिती हवी आहे, असे दोन्ही आहे त्यांचं. म्हणजे पर्याय नाही म्हटलं की मग अरे असं होतं, पण नाही, मला अदितीच पाहिजे असाही त्यांचा ठाम हे आहे. बरं अदिती, इतकं सगळं आपण सिद्ध केल्यानंतर, इतक्या लिटमसपासून प्रथम क्रमांकाचं बक्षिसं मिळाल्यानंतर सुद्धा रिजेक्शन येतं का आयुष्यामध्ये? तुला आलं का आणि तू ते कसं घेतलंस? हो, काही टप्प्यांवर आलं ना. काही टप्प्यांवर मी जाडी आहे म्हणून रिजेक्शन आलं. काही टप्प्यांवर आता तू वेळ देऊ शकणार नाहीस म्हणून रिजेक्शन आलं. काही टप्प्यावर तू आता मोठीच दिसतेस म्हणून रिजेक्शन आलं. काही टप्प्यांवर काही कारण नसताना रिजेक्शन आलं. हो ग, हे पण असतं ना, काहीच कारण नाही. म्हणजे पण ठीक आहे ना, म्हणजे मी वाईट वाटतं माणूस म्हणून. आपण जर म्हणालो की मला रिजेक्शन, त्यातनं मी शिकले, वाईट वाटतं. हां, खोटं नाही बोलायचं. आणि ते वाईट वाटतं, कधी सलत राहतं, अनेक दिवस त्रास होत राहतो. पण मला असं वाटतं की यू हॅव टू आउटग्रो दॅट इमोशन ऑल्सो. त्यामुळे ॲक्सेप्टन्स इज अ की ठीक आहे ना, नाही मिळाला तो नाही मिळाला, समथिंग बेटर इज कमिंग माय वे, असं म्हणून आपण काम करत राहायचं असतं. आणि आपण स्वतःला सिद्ध करत राहायचं असतं स्वतःसाठी.
पण मला वाटतं आदिती ना, पूर्वी आपल्याला आई सांगायची किंवा आपले भाऊ सांगायचा, नवरा सांगतो, आता जरा तुझ्याकडे स्वतःकडे लक्ष दे, तू आता पुन्हा असं झालंयस. आता तमाम जनता आपल्याला सांगते काय जाड झालंय, त्याच्यावर इतकं वाईट 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 काहीतरी लिहिलेलं असतं की ते कसं मग तुम्ही सहन करता आर्टिस्ट म्हणून? मला सांगते मी, जेव्हा येऊ कशी तशी मी नांदायला सिरियल करायला लागले ना, तेव्हा थोडीशी जाडी होतेच आणि काय स्किनही खराब होती वाटतं. त्याच्यावर लोकांनी बरेच कमेंट्स केले होते. मी काय फारसं मनावर नाही घेतलं, पण मी म्हटलं की आपण हे पॉझिटिव्हली घेऊया, आपण थोडंसं पुन्हा धावायला लागूया, पुन्हा स्वतःवर काम करूया. पण एक कंडिशन होती माझी, फिजिकल कंडिशन होती, त्यामुळे वजन कमी होत नव्हतं. पण त्याचा डायग्नोसिस झाला, सर्जरीज झाले आणि त्यानंतर हळूहळू परत आपण बारीक व्हायला लागलो. सो मला असं वाटतं की बरेच लोक जे मी म्हटलं ना की काहीही विचार न करता समोरच्याची चांगलं काय ना हे पटकन दिसत नाही. आत्ता तू आहेस ना, तर मला तुझी टिकली नाही आवडत आहे समजा तर मला ती पहिले दिसणार. पण तू ते गळ्यातलं छान घातलंयस किंवा तू तुझी नेल्स किती छान केली आहेस किंवा तू किती अभ्यास करून बोलतेस किंवा तुझी वाणी किती शुद्ध आहे आणि किती प्रेमाने तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, हे पटकन नाही दिसणार. तर समोरच्याला सवय झाली आपल्याला की समोरच्यातली काहीतरी एक बारीक खोट काढायची आणि ती पहिले दिसते आपल्याला. सो आपण स्वतःला म्हणून ना थोडंसं बदलायला पाहिजे असं वाटतं नेहमी की चांगल्याला चांगलं म्हणायला शिका, अप्रिशिएट करायला शिका आणि मग त्यातलं वाईट प्रेमाने तुम्ही सांगितलं ना, तर ते तो स्वतःहून ॲक्सेप्ट करतो आणि पुढे चालतो यार. सो आपण ना चांगलं बघणंच थांबवलंय, चांगलं वाचणंच थांबवलंय, चांगलं लिहिणंच थांबवलंय. चांगला विचार सुरुवातीला बापरे माझं असं झालं तर असाच विचार येतो सामान्य लोकांच्या मनात, बापरे असं झालं तर किती छान होईल ना, असा विचार आणायला शिका. सो मला असं वाटतं की तुम्ही मनाला कंडिशन करायला शिका. आजूबाजूला इतक्या वाईट गोष्टी घडतात. नेहमी ना मी न्यूज बघताना मला असं वाटतं की सतत एवढं वाईट, सकाळी हा न्यूज लावून असतो तेव्हा मला बघतो ना, आपण न्यूज बघतो ऐकतो, बापरे इतकं वाईट घडतंय का. तर हा मला सांगतो की पूर्वीही वाईट घडायचं, फक्त ते इतक्या प्रकर्षाने आपल्याला सतत दिसायचं नाही आणि अंगावर येत नाही. आता म्हणजे घडायचं तर वाईट घडतच असायचं. तेवढा मीडिया नव्हता सुरुवातीला, म्हणजे न्यूजपेपर आणि म्हणजे दूरदर्शन न्यूज हे दोनच चॅनल होते. त्या बातम्यांचं पावित्र्य नष्ट केलं. मला असं वाटतं की हे सतत दिसतंय ना वाईट, त्यामुळे पहिल्यांदा आपल्या डोक्यात वाईट चुकीचं येतं की गडबडीची गोष्ट आपल्या समोर येते. पूर्वी आपल्याला वाईट यायचं मनामध्ये, पण ते फार नंतर यायचं, आधी छान यायचं, कारण ते इतक्या प्रकर्षाने आपल्या डोळ्यासमोर सतत नसायचं. आणि दुसरं काय, आता 100 चॅनल्स आहेत, 100 चॅनलवर 30 न्यूज असते. त्यामुळे चॅनल सर्व केलं काय, कुठे काय झालं तर तेच दिसत सारखं आपल्याकडे. हे काय प्रत्येक चॅनलवर तेच सुरू आहे, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. त्यामुळे माणसाने चांगला विचार करायला पाहिजे आणि चांगला विचार करण्यासाठी आधी चांगलं वाचायला पाहिजे. चांगलं वाचनच कमी झालंय आजकालच्या लोकांचं. म्हणजे माझंही खूप वर्ष खूप कमी होतं वाचन, पण आता प्रेग्नंट असताना मी खूप वाचलं आणि आता आरीनला वाचनाची गोडी, कारण तू वाच म्हटल्यावर तो वाचणार नाहीये, त्यासाठी मी पुस्तक घेऊन बसलं पाहिजे, मी 4 पानं वाचली पाहिजेत, मी रोज रात्री त्याच्याबरोबर वाचते. त्यामुळे त्याला ती वाचनाची सवय लागली. गोडी लागली की नाही मला माहिती नाही, पण सवय तरी लागली. तू इतक्या सुरेख मालिका केलेल्या आहेस, त्यावेळेचा तो कंटेंट, त्यावेळेचे ते विषय, त्यावेळची ती सगळी माणसं ज्या पद्धतीने ते सादर करत होती, ज्या पद्धतीने तुमच्याकडून करून घेत होती, कारण तुम्ही इतके ताऊन सुलाखून कलाकार म्हणून बाहेर आलेला आहात. आता खरं तर कुठूनही येत आहेत आणि कुठूनही सिरियल सुरू होतात आणि कुठेही थांबतात. त्या किती मिस करतेस आणि तशा पद्धतीचं पुन्हा वातावरण येण्यासाठी तुझ्याकडनं आर्टिस्ट म्हणून काही प्रयत्न होणार आहेत का? कारण त्या मालिकांचा तो दर्जा, निदान दर्जा तरी आला पाहिजे असं तुला वाटतंय? कारण तुझे काय प्रयत्न आहेत, तू काय करणार आहेस आता? माणसांची आवड बदलली आहे आणि प्रेक्षकांची आवड बदलली आहे, ती ॲक्सेप्ट करून. हे बघ, एक विशेष सर्कल आहे. प्रोड्युसरला जरी कितीही प्रपंचसारखी मालिका द्यायची असली तरी लोकांचे पेशन्स राहिलेत का 10 मिनिटाचा आणि 12 मिनिटाचा सीन पाहायचे? आणि जर राहिले असतील तर तशा संदर्भाची मालिका केल्यानंतर त्याचा TRP कमी का येतो, हाही एक प्रश्न निर्माण झालेला. त्यामुळे आपल्याला माहिती नाही लोकांची नक्की काय आवड आहे. तर लोकांना हवं ते देत असताना आपल्याला हवं ते कुठेतरी थोडंसं जपत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी ती मूल्य आपण धरून आपण काम करायचा प्रयत्न केला पाहिजे कलाकार म्हणून. आणि मला असं वाटतं आता थोडासा एक वरचा टप्पा गाठला पाहिजे कलाकाराच्या पुढचा.
आपल्याला जर हवं ते लोकांना द्यायचं असेल किंवा चांगलं जे आपल्याला वाटतं ते लोकांना त्याची सवय लावायची असेल तर त्यासाठी मला प्रोड्युसर झालं पाहिजे. नक्कीच. त्याच्यासाठी मला फायनान्शियल बळ मिळालं पाहिजे. आणि ती तिरकी तिरकी बघते. त्याच्यासाठी मला सपोर्ट तर मिळालाच पाहिजे. आणि त्यांनी मला ऍक्च्युली सांगितलं की तू चांगलं काहीतरी निर्माण कर, फक्त मी अजून चांगल्या गोष्टीच्या शोधात आहे आणि ती गोष्ट जेव्हा माझ्या हातात येईल तेव्हा मी ते माझ्या पद्धतीने. नक्कीच. तथाच तू आणि सुहासनी पण तुला असं केलेलं आहे. हो केलंय. केलं म्हणजे आम्ही आता कसं आहे म्हणजे सगळं होच म्हणून घेते मी. तुझा हा इंटरव्ह्यू संपायच्या आधी मला एक आवर्जून गोष्ट सांगायची की आमच्या या नात्यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आमचे मित्रमैत्रिणी आहेत. मला असं वाटतं की त्याला स्वतःला इंडिव्हिज्युअली खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत, माझे स्वतःचे मित्रमैत्रिणी चांगले आहेत आणि मी त्याचे मित्रमैत्रिणी ॲक्सेप्ट केलेत आणि त्यांनी माझे मित्रमैत्रिणी ॲक्सेप्ट केलेत. सो मला असं वाटतं की जेव्हा तुमचे मित्र कॉमन आणि एक असतात आणि तुम्ही मित्रांची इन सिंक असताना तुमचे मित्रच सगळे असतात, फॅमिली तुमची. सो मला असं वाटतं की त्यामुळे आम्ही जास्त जवळ आलो एकमेकांच्या एका काळानंतर. वा. म्हणजे मी नसलो तर ती माझ्या मित्रांचं काही पार्टी असेल किंवा डिनर वगैरे असेल तर सगळं काळजी ती घेणार. तिच्या मित्रमैत्रिणीचं सगळं माझ्याकडे असतं. वा वा वा. मग बऱ्याचदा माझ्या घरात येण्यासाठी हॅलो अदिती कुठेस, आम्ही हा तू तुझ्या घरी आज येऊ शकतेस, आज आम्ही इकडे पार्टी करणार आहोत असा मला निरोप येतो बरं का. सो मला असं वाटतं की ते एकत्र येण्यामागचं कुटुंब झाले म्हणजे मित्रमैत्रिणींपेक्षा तुमचं ते सुंदर कुटुंब, ते कुटुंब छान ठेवा आणि पुढे जा. मला आदिती खूप आनंद झाला आणि तुझ्या आयुष्यातले इतके वेगवेगळे प्रवाह, इतक्या वेगवेगळ्या घटना तू आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर मांडल्यास आणि त्याच्या पाठीमागे सुहास सारखा एक सुहास्य तुझ्या आयुष्यामध्ये आहे ते सुंदर निरंतर फुलत राहू आणि त्यामुळे तू बहरत जाऊ अशा तुला मनपूर्वक शुभेच्छा मी देते. आणि नवीन काहीतरी निर्माती अदिती सारंगधर असं म्हणून पुन्हा लवकरच तू माझ्या समोर ये, या तुला मनपूर्वक शुभेच्छा देते. सुहास तुमचे पण मनपूर्वक आभार आणि खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा आणि थँक्यू. आम्ही मनापासून ह्याच्या वतीने माझ्या वतीने आभार मानते दूरदर्शनचे. आज खूप वर्षांनी दूरदर्शनच्या या महालासारख्या स्टुडिओमध्ये तू मला बोलवलंस त्याबद्दल तुझी आणि आपल्या प्रोड्युसरचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू.